सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. मी जेव्हा माझ्या मालकाच्या मुलाला दूध पाजायचे तेव्हा मालक येऊन माझ्यासमोर उभा राहत होता. मला खूप लाज वाटायची, पण मी त्यांना काही म्हणत नव्हते, कारण मला ते 40,000 रुपये पगार देत होते आणि मला माझी 40,000 गमवायचे नव्हते. पण एका रात्री मालकाच्या मुलाला खूप ताप येऊ लागला. मालकांनी त्याला औषध दिली आणि मला सांगितले की आज रात्री तू इथेच थांब. मी होकार दिला, पण त्या रात्री माझे भानच हरपले. जेव्हा मालकांनी माझ्यासोबत माझ्या नवऱ्याचा पगार खूपच कमी होता आणि खूप मुश्किलीने आम्ही घरचा उदरनिर्वाह करत होतो. वरून माझ्या काही महिन्याच्या बाळाला सोडून मी काम करण्यासाठी बाहेर जाऊ शकत नव्हते किंवा कुठे नोकरी करू शकत नव्हते. एकदा माझ्या शेजारणीने मला असे सांगितले की ते ऐकून मी विचारात पडले. पण मला वाटलं की कदाचित माझा नवरा या गोष्टीसाठी मला परवानगी देणार नाही, कारण कामच काही असं होतं. ती म्हणाली की तिच्या कोणीतरी ओळखीचं आहे आणि त्यांना अशा महिलेची गरज आहे जी त्यांच्या बाळाला दूध पाजेल, त्याची आई होईल. माझ्या शेजारणीचे बोलणे ऐकून मी गप्प बसले होते. ती म्हणाली की तो खूप श्रीमंत आहे आणि त्याचं त्याच्या मुलावर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुला या कामाची खूप किंमत देईल. मी तिला म्हणाले, कदाचित माझा नवरा या गोष्टीसाठी मला परवानगी देणार नाही. माझी शेजारीण म्हणाली, एकदा अगोदर तू माझ्याबरोबर चल. तू त्यांना विचार की या कामाचे तुला किती पैसे मिळतील. जर पैसे जास्त असतील तर नक्कीच तुझा नवरा नकार देणार नाही आणि तुला देखील पैशांची गरज आहेच ना. मग तो खूप चांगला आहार देखील देईल आणि तुला या गोष्टीचा तुझ्या बाळाला देखील फायदा होईल. हा विचार करून मी शांत बसले होते. हे सत्य होतं की माझ्या नवऱ्याचा पगार खूपच कमी होता आणि यातून आमचा नीट उदरनिर्वाह देखील होत नव्हता आणि मला चांगलं खायला देखील मिळत नव्हतं. माझा मुलगा खूपच कमजोर होता आणि माझ्या मुलासाठी मी हे पाऊल उचलण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या मुलाला आपल्या अंगावरचे दूध पाजणे आणि त्याला आपल्या मुलासोबत सामील करून घेणे ही गोष्ट सोपी नव्हती, पण मी माझ्या मुलासाठी हे करायला देखील तयार होते. माझ्या दुधावर माझ्या मुलाचा हक्क होता, पण मी तो हक्क माझ्या मुलासाठी आता वाटून घ्यायला तयार होते. मला देखील माझ्या शेजारणीचं बोलणं योग्य वाटलं की मी अगोदर त्या लोकांशी बोलून घेते. जर मला तिथून चांगला पगार मिळण्याची शक्यता असेल तर मी माझ्या नवऱ्याला देखील तयार करेन. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मुलाला कडेवर घेऊन शेजारणीसोबत त्यांच्या बंगल्यावर पोहोचले. ते लोक खूपच श्रीमंत होते. जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा त्या घराची मालकीण पायावर पाय ठेवून सोफ्यावर बसलेली होती आणि त्यांचा मुलगा खूप रडत होता. तो एका मोलकरणीच्या मांडीवर होता, जी त्याला फिडर पाजत होती, पण ते बाळ फिडरचं दूध पित नव्हतं. मालकीणबाईंनी मला डोक्यापासून पायापर्यंत लक्षपूर्वक बघितलं आणि तिने आपला चेहरा वाकडा तिकडा केला आणि म्हणाली की माहीत नाही तुझ्या मालकांच्या डोक्यांमध्ये कोणतं भूत चढलेलं आहे. आजकाल लोक मुलांना दूध पावडरचं दूध पाजतात आणि तरी देखील मुलं धष्टपुष्ट होतात, पण तुझ्या मालकांना मनात येईल ते करायचं असतं. तरीही माझी काहीच हरकत नाही. त्यांना हवं ते करू शकतात. ते तुझे मालक आता खोलीत आहेत, ते बाहेर येतील, मग त्यांच्याशी तू बोल. असं म्हणून ती उठून बाहेर गेली आणि ड्रायव्हरला म्हणाली की ड्रायव्हर, गाडी काढ, मला शॉपिंगसाठी बाहेर जायचं आहे. त्या महिलेला बघून मला आश्चर्य वाटलं होतं की कसली आई आहे ही. मी विचार केला होता की कोणीतरी आजारी बाई असेल, त्यामुळे नाईलाजाने आपल्या बाळाला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवत असेल. पण ही तर चांगली धष्टपुष्ट
आणि निरोगी दिसत होती. आपल्या बाळाला आईचं प्रेम देऊ शकत होती. पण आजकालच्या आधुनिक युगातील आया अशाच आहेत, ज्या आपल्या मुलांना नोकरांच्या भरोश्यावर सोडून जातात. त्यांना छातीला लावण्याऐवजी नोकरांच्या हातात सोपवतात. फिगर मेंटेनसाठी म्हणून मुलांना अंगावर पादतसुद्धा नाहीत. मी दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला, माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की मी चांगला आहार घेऊ शकते, म्हणजे माझा मुलगा निरोगी होईल. आणि या महिलेजवळ सगळं काही आहे, तरी देखील ती आपल्या बाळाला त्याच्या हक्कापासून दूर ठेवत आहे. ती महिला निघून गेली होती. काही वेळातच या घराचे मालक खोलीच्या बाहेर आले आणि माझ्या शेजारणीला म्हणाले की काय, तीच बाई आहे का? शेजारीण म्हणाली, हो, तीच आहे. माझ्या कडेवर असलेल्या मुलाला त्याने लक्षपूर्वक बघितलं आणि माझ्या शरीराकडे बघू लागला. माझी तब्येत देखील काही चांगली नव्हती. मी शरीराने खूप बारीक होते. त्यावर मालक म्हणाले, तिला स्वतःलाच अन्नाची गरज आहे. ती माझ्या मुलाची कशी काय काळजी घेईल? मी त्याचं बोलणं ऐकून म्हणाले, भाकरी देणं हे तर देवाच्या हातात असतं साहेब. पण ज्या देवाने मुलांच्या अन्नाचा स्रोत माझ्यात निर्माण केला आहे, मग तोच देव मला बळही देतो. माझे बोलणे ऐकून त्यांनी माझ्याकडे चमकून पाहिले आणि म्हणाले की माझे मूल खूप आजारी असते, कारण त्याला पावडरचं दूधसुद्धा आवडत नाही आणि माझी बायको अजिबात माझ्या मुलाला त्याचा हक्क देण्यास तयार नाही आणि मी माझ्या मुलाच्या तब्येतीबाबत तडजोड करू शकत नाही. मी त्यांना म्हणाले, तुम्ही मला किती पैसे देऊ शकता? माझ्या प्रश्नावर तो म्हणाला, जेवढे तुम्ही म्हणाल तेवढे पैसे देण्यासाठी मी तयार आहे. मला फक्त माझं बाळ चांगलं आणि निरोगी व्हावं असं वाटतं. तो मला महिन्याला 40,000 रुपये देण्यासाठी देखील तयार झाला होता. ते ऐकून मी आश्चर्याने डोळे विस्फारले होते. माझ्या अपेक्षापेक्षा जास्त मला पैसे मिळणार होते. मी जेव्हा ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली, सुरुवातीला तर तो शांत बसला होता, पण थोडीशी विनंती केल्यानंतर आणि परिस्थिती समजून सांगितल्यानंतर तो या गोष्टीसाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्या बंगल्यावर पोहोचले, तर घरात एक नोकर उपस्थित होता. मला पाहून त्याने मालकांचे बाळ माझ्या हातात दिलं आणि म्हणाला, तुम्हाला आज याला दिवसभर सांभाळायचा आहे. रात्री 10 वाजल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. मी माझ्या मुलाला देखील सोबत घेतले होते. मी एका मोलकरणीसोबत रूममध्ये गेले. ती रूम त्या मुलासाठी तयार करून ठेवली होती. तो मुलगा खूपच रडत होता. तो कदाचित त्याला भूक लागली असावी म्हणून रडत होता. मी त्याला माझ्या छातीशी लावलं आणि तो कित्येक दिवसाचा भुकेजला असल्यासारखा दूध पिऊ लागला. त्याची ही अवस्था पाहून माझ्या डोळ्यात आपोआप पाणी आले. मी त्याला शांत केलं आणि काही वेळातच तो शांत झाला. पण त्या बाळाला माझ्या मांडीवर बघून माझा मुलगा खूप लक्षपूर्वक माझ्याकडे बघत होता. मी माझ्या बाळाच्या हक्कामध्ये दुसरं कोणाला तरी सामील केलं होतं. माझा मुलगा पुन्हा पुन्हा माझ्या मांडीवर येण्याचा प्रयत्न करत होता, पण यावेळी मालकाचा मुलगा माझ्या मांडीवर होता. मी त्याला झोपी लावण्याचा प्रयत्न करत होते. मी माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची अस्वस्थता बघितली होती. काही वेळातच मालकांचा मुलगा झोपला होता, पण जेव्हा जेव्हा माझा मुलगा माझ्याकडे यायचा, तेव्हा मी त्याला माझ्यापासून जबरदस्तीने दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, कारण मला वाटत होतं की माझा मुलगा रडला तर मालकांच्या मुलाची झोपमोड होईल. म्हणून मी मालकाच्या मुलाची खेळणी माझ्या मुलाच्या सभोवताली ठेवली. माझा मुलगा खेळण्याच्या नादी लागला होता. मी मालकांच्या मुलाला झोपवलं आणि त्याला बेडवर ठेवलं. रूममध्ये AC चालू होता. माझ्या मुलाला देखील भूक लागली होती आणि त्याची देखील झोपण्याची वेळ झाली होती. मी माझ्या मुलाला झोपी लावलं होतं, पण मी विचार करू लागले की याला कुठे टाकू, कारण बेड तर मालकाच्या मुलाचा होता. मी माझ्या मुलाला जमिनीवरच झोपवलं आणि स्वतः त्याच्या बरोबरीने बसली. मला बसून काही वेळच झाला होता. तोच रूमचा दरवाजा उघडून एक मुलगी आतमध्ये आली आणि तिच्या हातात दुधाचा एक ग्लास होता. तो ग्लास तिने माझ्यासमोर केला आणि मला म्हणाली,
मालकांनी हे दूध तुम्हाला द्यायला सांगितलं आहे आणि काही वेळानंतर मी तुम्हाला फळे आणून देईन. ती देखील तुम्हाला सगळी खायची आहेत. ते ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. मी तिला म्हणाले की मी हे सगळं कसं खाणार? त्यावर ती म्हणाली की ही तर मालकांची आज्ञा आहे. ते म्हणत होते की तू चांगली खाशील आणि चांगली पिशील तरच त्याचा मुलगाही निरोगी होईल. ते ऐकल्यावर मी ते सगळं दूध पिऊन टाकलं. 1 वर्षानंतर मी दूध पिले होते. नाहीतर चहाच्या कपात फक्त 2 घोट दूध टाकून पातळ चहा प्यायला मिळत होता. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. फळ तर मला जन्मात कधी पाहायला मिळाली नव्हती. वेळ देखील माणसाला काय काय कारनामे दाखवते. कुठे मी एका भाकरीच्या तुकड्यासाठी तरसत होते आणि आज माझ्यासमोर जगातील प्रत्येक वस्तू हजर होती. आणि ती फक्त या मालकांच्या मुलामुळे. 4-5 दिवसातच माझ्यात चांगला फरक जाणवू लागला. माझ्या अंगावर आता तेज चढले होते. पण मला एक गोष्ट जाणवली की मी जेव्हा जेव्हा मालकाच्या मुलाला खोलीत घेऊन जायचे, काहीतरी निमित्त काढून मालक रूममध्ये येत होते. ते माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघायचे. मी फार गोंधळून जायचे. मी पटकन त्यांच्या मुलाला माझ्या मांडीवरून बाजूला करायचे. मला मालकांचे हे वागणे बघून खूप वाईट वाटायचं. ते का माझी परवानगी न घेता रूममध्ये येतात? जेव्हा 4-5 दिवस सतत असंच घडत राहिलं, तेव्हा एक दिवस मी मालकांना म्हणाले की तुम्ही दररोज माझ्या रूममध्ये येता. मला हे अजिबात चांगले वाटत नाही. माझं बोलणं ऐकून त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. ते म्हणाले, तुला एक खरं सांगू का? मी म्हणाले, हो सांगा. ते म्हणाले की माझ्या मुलाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मी तुला खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी देत आहे. मला असं वाटतं की तू माझ्या मुलापेक्षा तुझ्या मुलाकडे जास्त लक्ष देतेस, त्याच्यावर जास्त प्रेम करतेस. मी जर तुझ्यावर पैसे खर्च करत आहे तर ते फक्त माझ्या मुलासाठी करत आहे. ते ऐकून मला फार आश्चर्य वाटलं होतं. ते मला बेईमान समजले होते का? मी त्यांच्या मुलाला उपाशी ठेवून माझ्या मुलाला दूध पाजणार होते का? मी म्हणाले, साहेब, मी गरीब नक्कीच आहे, पण बेईमान नाही. मला मिठाला कसं जागायचं हे चांगलंच माहीत आहे. जर तुम्हाला एवढाच संशय येत असेल तर तुम्ही दुसरं कुणाला तरी ठेवा. असं म्हणून मी माझ्या मुलाला कडेवर घेतलं आणि बाहेर जाऊ लागले. तो मला मागून हाका मारत होता, पण मी तिथे 1 मिनिट देखील थांबले नाही आणि माझ्या घरी आले. मी गरीब नक्कीच होते, पण बेईमान नव्हते. आणि एवढ्या छोट्या बाळाची बेईमानी करणे तर दूरच. मी एवढं माझ्या मुलाला दूर ठेवून त्यांच्या मुलाला दूध देत होते, तरीही एवढं बोलणं ऐकून घेतल्यानंतर मी तिथं कसं काय थांबू शकत होते? मी माझ्या मुलाचा हक्क त्यांच्या मुलाला देत होते. त्याची चांगली काळजी देखील घेत होते. जोपर्यंत मी तिथे होते त्यांच्या मुलाला चांगलं सांभाळत होते आणि त्याच्या मुलाची खेळणी देऊन माझ्या मुलाला नादी लावत होते. खरं तर हा माझ्या मुलावर अन्याय होता, परंतु त्या रात्री माझ्यावर अजून एक संकट कोसळलं होतं. माझा नवरा घरीच आला नाही. रात्रीचे 12 वाजता मला कोणाचा तरी फोन आला आणि सांगितलं की तुमच्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मी पळतच हॉस्पिटलमध्ये गेले. माझ्या नवऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याचा मृत्यू झालेला होता. मी कधी माझ्या नुकत्या जन्मलेल्या बाळाकडे पाहत होते तर कधी माझ्या नवऱ्याच्या मृतदेहाकडे पाहत होते. मी मोठ्याने रडू लागले. मला काहीच समजत नव्हतं की मी नेमकं काय करू. आमच्या घरी लोकांची गर्दी झाली होती. शेवटी माझ्या नवऱ्याचा अंतिम संस्कार झाला. ती रात्र अशीच रडत रडत निघून गेली. माझ्या बाळाला या गोष्टीची खबर देखील नव्हती की त्याचा बाप या जगात नाही. जो पण मला आणि माझ्या बाळाला बघत होता हेच म्हणत होता, तू अजून तरुण आहेस आणि हे निष्पाप मूल पुढचं आयुष्य कसं काय काढणार आहे? तुझा नवरा तर तुझ्या तान्ह्या बाळाला आणि तुझ्या तरुणपणात तुला सोडून गेला आहे. लोकांचे हे शब्द मला आणखीनच काळजीत पाडत होते. मी या सर्व गोष्टीचा विचार करून धक्क्यातच बसलेले होते. दुसऱ्या दिवशी घराच्या दरवाजाच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली होती. गल्लीतील मुले या गाडीच्या मागे मागे पळतच होती.
प्रत्येकजण मोठे डोळे करून त्या मोठ्या गाडीकडे बघत होते. त्यांना वाटत होते की आपल्या छोट्याशा गल्लीत एवढी मोठी गाडी नेमकी कोणाची आली. तेवढ्यात घराचे दार उघडून सगळ्यांकडे दुर्लक्ष करत मालक आतमध्ये आले. त्यांना माझ्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी कळली होती आणि म्हणूनच ते माझं सांत्वन करण्यासाठी आले होते. त्यांना बघून मी हुंदके देऊन रडू लागले. तर मालक मला म्हणाले की तू काळजी करू नकोस. खरं तर मी तुला सांगायला आलो होतो की माझ्या मुलाची तब्येत खराब आहे. आता तर तो मोलकरणीजवळ देखील नीट राहत नाही, फक्त रडत असतो. तुझ्या मांडीची त्याला सवय झाली आहे. मी तुला हेच सांगायला आलो होतो की तू परत चल. मला माझ्या चुकीचा पश्चाताप होतो आहे. मी फक्त तुझ्यामुळे माझ्या मुलाला घेऊन काळजीत होतो. ज्या मुलाची सख्खी आई त्याची नाही, तर मी त्याच्या पैसे देऊन आणलेल्या आईवर एकदम विश्वास कसा काय करू शकतो. मालक पण त्यांच्या जागी एकदम योग्य होते. त्यांनी काही पैसे माझ्या हातात ठेवले आणि ते तेथून निघून गेले. माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि घरातील सामान देखील संपत आलं होतं. त्यातच मला बराच वेळा त्या मोलकरणीचा फोन देखील आला होता की मालकांचा मुलगा खूप आजारी आहे. तो फक्त तुझ्याच मिठीत समाधानाने राहतो. मला त्या मुलाची देखील काळजी वाटू लागली होती. शेवटी मी देखील एक आई होते आणि त्याला मी माझं दूध पाजलं होतं आणि मला देखील एक मुलगा होता. मग मी दुसऱ्यांच्या मुलांची काळजी कशी काय करू शकत नव्हती. एक आईचं मनच असतं जे सर्व मुलांचा विचार करत असते. खूप विचार करून मी मालकांना फोन केला आणि त्यांनी मला नेण्यासाठी गाडी पाठवून दिली. मी गाडीत बसून मालकांच्या बंगल्यावर गेले. त्याची तब्येत खूपच खराब होती, पण तरी देखील मी जसं मालकांच्या मुलाला उचलून घेतलं, तो लगेच शांत झाला आणि माझ्यासोबत खेळू लागला. त्याला तर माझी इतकी सवय झाली होती की प्रत्येक वेळी माझ्याजवळच राहत होता. हे पाहून मालक देखील फार खुश होते. एक दिवस मालक माझ्याजवळ आले आणि म्हणाले की तुला जर योग्य वाटत असेल तर तू इथंच असलेल्या नोकर क्वार्टरमध्ये राहत जा. तसं पण तुझं या जगात कोणीच नाही, त्यामुळे एकटी राहण्यापेक्षा तू इथेच राहा. मालकांच्या बोलण्याने मला वाईट वाटलं नव्हतं. आता ते देखील माझ्या मुलासोबत चांगले वागू लागले होते. ते त्याचे फार काळजी घेत होते. जी पण वस्तू ते त्यांच्या मुलासाठी आणत होते, माझ्या मुलासाठी देखील घेऊन येत होते. मालकीनबाईंचा तर काहीच पत्ता नव्हता. त्या कधी येतात आणि कधी जातात हे मालकांना देखील माहीत नव्हतं. त्या प्रत्येक वेळी शॉपिंग आणि आपल्या मित्रांसोबत पार्टीला जायच्या. बऱ्याच वेळा तर त्या एकट्याच दुसऱ्या शहरात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी जायच्या. घरात त्या जास्त नसायच्याच. त्यांना तर आपल्या बाळाची अजिबात पर्वा नव्हती की तो कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची त्यांना माहितीच नव्हती. मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊन खूप वाईट वाटायचं. एक दिवस मालकांच्या मुलाची तब्येत जास्तच खराब होती. मी क्वार्टरमध्ये जाऊ लागली तर मालक म्हणाले की आज रात्री तू इथेच थांब आणि माझ्या मुलाच्या रूममध्ये झोप, कारण तो फक्त तुझ्यापाशीच राहतो. इच्छा नसतानाही मी नाईलाजाने मालकांना होकार दिला आणि रात्री तिथेच थांबले. मी रात्री मालकाच्या मुलाला भूक लागल्यामुळे तो जागा झाला तर मी त्याला दूध पाजू लागले. मी त्याची रात्री जागून काळजी घेत होते हे त्यांनी पाहिले आणि तेवढ्यात मालक रूममध्ये आले. मी माझ्याच विचारात मग्न बसले होते. जेव्हा मी त्यांच्या पावलांचा आवाज ऐकला तशी मी घाबरून मालकांच्या मुलाला स्वतःपासून दूर केलं. तो आता झोपला होता आणि आता त्याची तब्येत देखील काहीशी ठीक होती. मी घाबरलेली बघून मालक माझ्यासमोर खुर्चीत येऊन बसले आणि त्यानंतर ते जे काही बोलले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मालक म्हणाले की हे बघ, मी तुला जे काही सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐक. मला अशाच मुलीशी लग्न करायचं होतं जी ना फक्त दुनियादारी सांभाळेल तर माझ्या घराला आणि मग माझ्या होणाऱ्या बाळाला देखील सांभाळेल, त्याचं चांगलं संगोपन करेल. आणि मी ज्या स्त्रीशी लग्न केलं आहे तिच्यात असली कुठलीही गोष्ट नाही. तू पाहतच आहेस, आमचं नातं आता संपल्यात जमा आहे. ती नाही चांगली पत्नी झाली, नाही चांगली आई झाली आहे. म्हणून तुझी जर इच्छा असेल तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्या मुलाचा स्वतःच्या मुलासारखा सांभाळ करतेस, त्याची काळजी घेतेस.
माझा मुलगा देखील तुझ्यासोबत मिसळला आहे. मला वाटतं की मी तुला त्याच्या आईचा दर्जा द्यावा. मी जेव्हा मालकांचे बोलणं ऐकलं तेव्हा मला त्यांचा राग आला. माझा चेहरा लाल झाला होता. मी पटकन त्यांना म्हणाले की नाही, मी फक्त माझ्या नवऱ्यावरच प्रेम करत होते. मी तुमच्यासोबत कसं काय लग्न करू शकते? अजून तर त्यांच्या आत्म्याला देखील शांती मिळाली नसेल. मी पटकन माझ्या क्वार्टरमध्ये परत गेले. पण मालक मला म्हणाले की तुला निर्णय घेण्याचा हक्क आहे. तू जे म्हणशील तेच मी करेन. मी विचारात गुंतले होते. मालकाचं वागणं माझ्या मुलासोबत खूप चांगलं होतं. त्याला एक श्रीमंत लोकांच्या घरातील ऐश्वर्य मिळत होतं. मी या सर्व गोष्टींचा विचार केला. जेव्हा मी माझ्या मुलाचं भविष्य आणि मालकांच्या मुलाला बघितलं तेव्हा नाईलाजाने मी मालकांचा निर्णय मान्य केला. पण मला माझ्या मालकीणबाईची खूप भीती वाटत होती. जेव्हा मी माझ्या मालकांसोबत लग्न केलं तेव्हा मालकांनी लगेच आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिला. तिने फार गोंधळ घातला होता. पण मालकांनी आपल्या सगळ्या बँक बॅलन्स आणि क्रेडिट कार्ड तिच्याकडून घेतली होती. आतापर्यंत ती जी काही मौजमजा करत होती ती सगळी मालकांच्या पैशावरच करत होती. मालकांनी तिच्याकडून पैसे घेतले तशी ती रस्त्यावर आली, गयावया करू लागली. पण मालकांचा निर्णय ठाम होता. कधीकधी मला वाटत होतं की मी हा निर्णय घेऊन चुकीचं केलं आहे. पण लग्नानंतर जेव्हा मी मालकांचे प्रेम बघितलं तेव्हा मी स्वतःला नशीबवान समजू लागले. आणि मालकीणबाईंनी काय गमावलं आहे, किती मौल्यवान गोष्टी तिच्या हातातून निसटून गेल्या आहेत हे मला कळलं. त्यामुळे मला तिच्या नशिबाची सुद्धा कीव येत होती. कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलेलं होतं. माझ्या मुलाला एका बापाचं प्रेम मिळत होतं आणि दुसरीकडे मालकांच्या मुलाला एका आईची माया मिळत होती. मी देवाचे आभार मानते की त्याने एका भीतीतून कसे बाकीचे मार्ग मोकळे केले होते आणि माझे जीवन आनंदाने भरले होते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच रोज नवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.